सांगितलं होतं तुला? आवर म्हणलं होतं ना? अगं हात हलव की भराभरा, पाहुणा आत्ता येऊन ठेपत्याल इथं. आणि हे बघ, भांडी चकाचकी झाली पाहिजे, पसारा टापटीप झाला पाहिजे. अगं शोभा, एक काम कर, आत्ता पाहुणे येतील हा, जाते खुर्च्या बिर्च्या लावून घे की. आम्ही ही आहे की ही करेल काम, आम्ही कशाला करू? अगं ती करलच की, पण पाहुणे येणार आहेत ना, आपल्याकडे येळ नाही. चल आवर. ठीक आहे, बघते काय, चल की पटापट आवर. हा झाडू घे, खुर्च्या आणतो आम्ही. मला हे लग्न नाही करायचं, मी नाही येणार त्या पाहुण्यांसमोर. काय म्हणाली? येणार नाही? मग काय आयुष्यभर इथंच राहायचंय का? अगं पोरगा चांगला आहे, तुझ्याबद्दल समद माहिती असून सुद्धा तो लग्नाला तयार झालाय. केवढी मोठी गोष्ट आहे ही. शिवाय श्रीमंत आहे, आणि अजून काय पाहिजे का तुला? काय लग्नाविनाच आई व्हायचंय का तुला? हा, मग समाजात कुठल्या तोंडाने उत्तर देणार तू? अगं आई पण गप्प बस. यापुढे मला तुझं काय बी ऐकायचं नाही. सासूबाई, नाही म्हणजे तो जो कोणी मुलगा आहे तो सानिकाला तिच्या बाळासकट स्वीकारायला तयार आहे, ही चांगलीच गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण तो मुलगा नक्की कोण आहे, म्हणजे त्याचं निदान नाव तरी सांगा. का? तुला का म्हणून सांगायचं? तो मुलगा काय करतो, कोण आहे, कुठला आहे, तुला काय करायचंय ते सगळं? तुला कोणी विचारलंय? आणि काय गे, तू कोण गे विचारणारी? मी या घरची सून आहे आणि सानिकाची वहिनी. काळजी वाटते तिची, म्हणून म्हटलं. गप्प बसा. तुला या घरचे निर्णय घ्यायचे आणि या घरचा विचार करायचा काय बी अधिकार दिला नाही मी तुला. अगं तिला नसेल अधिकार, पण मला तर आहे ना. मी बाप आहे तिचा. मला तरी कळू देत की आपली पोरगी तू कोणाच्या गळ्यात बांधायला चालली असते. अहो नवरा मुलगा आत्ता येईल, मग बघा की स्वतःच्या डोळ्यांनी. अगं शोभा, तू अजून इथंच थांबल्यास वे. अगं जा की तिला आवरून घेऊन ये. होय, हा गाई सानू सने चल. तू काय थांबल्यास इथं अजून? हा, जा की जरा चहा पाण्याचं बघ.